नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा. अरे फोन का लागत नाहीये यांचा? काय करू? राघव बापजींना करून बघते. हा वहिनी बोला ना. राघव भाऊजी कुठे आहात तुम्ही? मी जिथे मीटिंग होती तिथेच आहे. नाही, ह्यांचा फोन लागत नाहीये. ते आहेत का आजूबाजूला? अविनाश नाहीये तो. काय करू? वहिनींना सांगू का की अविश अनयासोबत गेलाय म्हणून? नाही नको, नाही सांगत. हॅलो हॅलो. हा वहिनी, अभि केबिन मध्ये आहे. मी फोन आला म्हणून बाहेर आलोय. बरं, आम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळाला. काय कॉन्ट्रॅक्ट मिळालं भाऊजी? भाऊजी तुमचं मनापासून अभिनंदन. तुमचं पण अभिनंदन. आता बघा सगळं ठीक होईल. हो भाऊजी, तुमच्या तोंडात साखर पडो. खरंच पडू दे. सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये. या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करत बसलोय. आणि अभि पण खूप बिझी आहे. हा, पण तो घरी आला ना की त्याला तुम्ही स्वतःच्या हाताने साखर भरवा. नक्की भरवेल. बरं ठेवतो. हा हो चालेल. हिनं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. देवी आई, तुझे खूप खूप आभार. अशीच तुझी कृपा दृष्टी, तुझा आशीर्वाद माझ्या घरावर, माझ्या संसारावर, माझ्या कुटुंबावर राहू दे. काय आलं ग माझं पिल्लू? भूक लागली आहे ना तुला? हा, जा पटकन फ्रेश होऊन घे. मी जेवण गरम करते. हा चल. काय ग बाळा, काहीतरी विचारते तुला. काय झालंय? भूक लागली आहे ना तुला? सकाळी एकच पोळी घेऊन गेलीस डब्यात. काय झालंय? जा जाऊन फ्रेश होऊन ये. जा. अरे पिहू पिहू, अगं सांगायचंच राहिलं. बाबांना ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं. पिहू, राघव काकांनी फोन करून सांगितलं. इतकी खुश आहे ना मी. मी तुला म्हटलं होतं ना की बाबांना ते कॉन्ट्रॅक्ट मिळणार. पिहू बघ, आता सगळं चांगलं होणार. सगळं आधीसारखं होणार. पुन्हा आपल्या घरात आनंद येईल. बाबा जोमाने काम करतील. सगळं छान होणार आहे. सगळे प्रॉब्लेम्स दूर होणार आहेत. आणि हे सगळं कुणामुळे झालं माहितीये? शनाया आंटीमुळे. काय झालंय राजा? तुला हे ऐकून आनंद नाही का झाला? झालाय ना, मला खरंच खूप आनंद झालाय. मग काय झालंय? मी चेंज करून येते. हो, हिला काय झालंय? कॉलेजमध्ये काही झालं असेल का? ताई, ए ताई, ताई ताई तुला गुड न्यूज कळली का? बाबांना काम मिळालंय. आता आपली गरिबी दूर होणार. तुला काय झालंय? हे तू ऐकते ना मी काय बोलतोय ते? हा कोणाचा फोन आहे? तुझ्या फ्रेंडचा फोन आलाय. दे इकडे. नाही, आधी स्माइल कर. दे ना आणि जा इथून. प्रायव्हेट टॉक्स अँड ऑल. मी जा म्हंटल ना. जातो जातो. हॅलो ईशान. हॅलो पिहू, अगं पोचलीस ना घरी? हो, मी मगाशीच पोचले. आणि मगाशी इतकी टेन्स्ड का होतीस?
पूर्ण चेहऱ्यावरचा रंगच उडालेला तुझ्या. अरे ते पिहू, दिस इज सिरियस. आय नो, पण मी आईला कसं सांगू? मुळात आईला सांगू का नको तेच कळत नाहीये. ऐक ऐक पिहू, तू ना आत्ताच्या आत्ता काकूंना याबद्दल सगळं सांग. नाही म्हणजे तुला जे वाटतं तसं काही नसेल तर तुझा गैरसमज दूर होईल. बाय, टेक केअर. मस्त शॉपिंग झाली ना हवी? काही गरज नव्हती याची. काय गरज नव्हती. मला ना तुझा पूर्ण असा छान मेकओव्हर करायचा. मला आधीचा अवी हवाय. तो कसा दिसायचा छान. पण मी काय म्हणतो, आपण निघूया का आता? जरी अनु वाट बघत असेल म्हणून. काय सारखं अनु 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 यार रवी, अवघड आहे तुझं. काय पण यात चुकीचं काय? चुकीचं काहीच नाहीये, पण आता तू नवीन ठिकाणी जॉबला लागलायस. अनुला सवय करून घ्यावी लागेल याची. ते होईल जेव्हा व्हायचंय तेव्हा. पण आत्ता घरी जाऊया ना. जाऊया? ठीक आहे, जा तू. हे सनाया, हे मॅम तुला हर्ट नाही करायचंय, पण फोन नाहीये, अनु वाट बघत ओके असेल. ओके 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 मला कळतंय, पण हे असा चेहरा घेऊन घरी जाणार आहेस तू? मला हा असा चेहरा तुझा अजिबात आवडत नाही हवी. स्माइल बघा मग. बघ 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 हवी. हवी दॅट्स लाईक माय मॅन. आता निघायचं? चल. अवी काय काय झालं बाळा? नाही, काही नाही. आई, बाबा आले का ग? नाही ना अजून. कधीची वाट बघते मी त्यांची. फोन पण नाही केला त्यांनी. कसे करतील? तिच्यासोबत रमले असतील ना. बरं चल तू ये, मी तुला जेवायला वाढत. नाही, मला नकोय. हे काय ग पिहू, हे असं करता तुम्ही? मी तुमच्यासाठी एवढं सगळं छान छान करून ठेवते, मग अन्न उरतं ना, आधी सांगायचं ना. काय आई, काय आई, काहीतरी बोलतेय मी. अगं काय झालं, बोल ना. माझ्या पोटात दुखतंय. या बाळा सॉरी ग, खरंच सॉरी. पोटात दुखतंय का? मग आधी नाही का सांगायचं? मी उगीच तुला नको ते बडबडत बसले. सॉरी सॉरी. तू एक काम कर, तू पडून राहा, मी तुझ्यासाठी गरम गरम काढा करते. प्यायल्यावर बरं वाटेल. हा, आणि हो तू खाली येऊ नकोस. हा, मी गरम गरम काढा करून वरच आणते. हा, तू थांब, पडून राहा जरा. कसं सांगू मी आईला? कोसळूनच जाईल ती. काय मॅडम, खाली का आलात? मी वर येत होते बाळा. नाही, ठीक आहे. काय ठीक आहे? घ्या काढा, पी. गरम आहे. थांब, नको पिऊस. पोट दुखत नाहीये तुझं? आई, आईच आहे मी तुझी, म्हणून कळतं मला बाळा की तू खोटं बोलतेस, लपवतेस माझ्यापासून काहीतरी. काय झालंय सांग पिहू? याआधी तू कधी असं वागली नाहीयेस. काय झालंय सांग बाळा. आई, सांगतेस का आता? शपथ आहे तुला माझी, बोल. आई, आज मी बाबांना रेस्टॉरंटमध्ये एका बाई बरोबर बघितलं.
आई आय एम शुअर की ते बाबाच होते. आई खरंच मी कन्फर्म केलं ते बाबाच होते. ईशान पण होता माझ्याबरोबर, पण मी बघितलं बाबांना. मग नाही, मला कळलं नाही. आज अविनाशची मीटिंग होती आणि मीटिंगसाठी आजकाल कॅफे रेस्टॉरंटमध्ये भेटतात. ते एका क्लायंटला भेटायला गेले असतील. पण मीटिंग मध्ये हात हातात घेतात क्लायंट. आई त्या बाईने बाबांचा हात हातात घेतला होता. आई त्या बाईच्या हातात बाबांचा हात होता. काय बोलतेस तू पिहू? आई अगं पिहू, बाबांवर संशय घेतेस? आई मी जे बघितलं ते मला अजिबात पटलं नाही. कमॉन पिहू, आजकाल मोठमोठ्या ऑफिसेसमध्ये बायका मोठमोठ्या हुद्द्यावर असतात आणि मीटिंग सुरू असताना किंवा इंटरॅक्शन सुरू असताना समोर पुरुष आहे बाई आहे याचा आपण नाही विचार करत, त्या क्लायंटचा विचार करतो. क्लायंटला जे हवं, त्याला कुठे हवी आहे ती मीटिंग, त्या हिशोबाने मीटिंग्स ठरतात. आणि ऐक बाळा, कुठलंही प्रोजेक्ट मिळवताना त्या क्लायंटला कन्व्हिन्स करावं लागतं, त्याच्या हिशोबाने चालावं लागतं. आई पिहू, आत्ता कुठे बाबांचं काम सुरू झालंय आणि तुला हवं तर मी बोलते ना बाबांशी. ते आले की विचारते त्यांना कोण होती ती बाई. पण तू उगाच टेन्शन नको घेऊस. हा राजा, प्लीज प्लीज चल पटकन खाऊन घे. बस बस खाऊन घे. आलं बाबा तुझं घर एकदा. हो, आता तू कशी जाणार आहेस? चालत चालत जाणार आहे मी. तसं नाही शनाया, मी तुला म्हणत होतो इतक्या लांब येऊ नकोस मला सोडायला. ओ अच्छा, म्हणजे तिथूनच तू बाय करणार होतास, तू घरी घेऊन येणार नव्हतास आणि आता इथे आले तर इथून बाय. तू घरात येणार नाहीयेस मला आधी. तसं नाही, तू ये घरात येस तू, तसा प्रॉब्लेम नाही, पण तू जुहूला राहतेस. आपण हॅलो हॅलो, मी करते नंतर. नाही, मी असं म्हणालो का मी? अगं उलट अनुला खूप छान वाटेल तू जर आलीस तर. कोण आहे ही मुलगी? आजवर अनु सोडल्यास भाऊजींच्या बाईकवर दुसऱ्या कुठल्याच बाईला पाहिलं नाहीये. मग ही कोण आहे? चांगली स्मार्ट आणि श्रीमंत दिसते. सनाया आली, खुश होऊन जाईल ती एकदम. मग जाऊया? हो, शुअर, 100%. चलो. भाऊजी काय किती उशीर? अनु कधीपासून वाट बघतेय तुमची. कोण आहेत ह्या? ही मी शनाया. ओ, द फेमस शनाया. त्या तुम्हीच का? फेमस आहे की नाही मला माहिती नाही, पण शनाया मीच आहे. मी ह्या घरची मोठी सून, भाऊजींची वहिनी. नाईस टू मीट यू. सेम इयर. हिचे डोळेच सांगतायत की ही बाई एक नंबरची लबाड आहे आणि अशी माणसं माझ्या कामाची आहेत. बाकी आज जाऊन बोलूयात. हो. अनु वाट बघतीये ना? या ना. चेहऱ्यावरून तर साधी बाई वाटत नाहीये. मग नक्की कशाला आली ही घरी? पिहू, अनु, हा आलात? अनु अगं. हाय हाय अनुप्रिया, आज पण दिलं की नाही सरप्राईज? शनाया तू का मी यायला नको होतं का आज?
त्या रेस्टॉरंटमधल्या बाईने हाच ड्रेस घातला होता. म्हणजे दुपारी बाबांबरोबर हीच होती की काय? नाही अगं, अजिबात तसं नाहीये. यू आर ऑलवेज वेलकम. ये ना, बस बस बस, मी पाणी आणते. अहो तुम्ही उभे का? हो बसा ना. हो. अविनाश, गुड न्यूज तू सांगणार आहेस का मी सांगू? भाऊजी कसली गुड न्यूज? सगळे आल्यानंतर सांगतो. सगळ्यांना बोलवतो एकदा, सगळ्यांसमोरच सांगतो. दादा दादा खाली या ना. आलो आलो. रेवती बाहेर गेली का? आई ये. अगं गुड न्यूज सांगायची म्हटलं, सगळ्यांसमोरच सांगतो. अगं सांगतो ना, ये बस. झालंय असं की आज ज्या कामासाठी मी गेलो होतो, माझं ते काम पूर्ण झालेलं आहे. कॉन्ट्रॅक्ट मला मिळालेलं आहे. वाह, क्या बात आई. हवी शेवटी दया दया आली रे देवाला तुझी. देवाला नाही, शनायाला माझी दया आली. तिचा काय संबंध? मी ओळख करून देतो तुमची. ही आमची मैत्रीण, माझी आणि अनुची मैत्रीण शनाया. आम्ही आता त्या रियुनियनला भेटलो ना. आई, मी म्हणाले होते ना तुम्हाला, आमची मैत्रीण शनाया. ऐका ना, तुम्ही प्लीज बसा ना. काही काय म्हणतोय अविनाश? अरे हे तू डिझर्व करत होतास म्हणून तुला मिळालंय कॉन्ट्रॅक्ट. मी फक्त रेफरन्स दिला होता, बाकी सगळं क्रेडिट तुझं आहे. त्यामुळेच तर माझ्या नवऱ्याने तुला कॉन्ट्रॅक्ट दिलं ना. एक मिनिट, नवरा? मी सांगतो. परवा मी ज्या कंपनीमध्ये गेलो, तो जो माणूस ज्याने माझा म्हणजे परवा मी ज्या कंपनीत गेलो, त्या कंपनीचं नाव आहे JK डेव्हलपर्स. सो तिथे शनायानी माझं नाव सजेस्ट केलं. तो JK डेव्हलपर्सचा मालक जयकुमार नवरा आहे तिचा. शानू, ए शानू, मी घरी आलोय. कुठेस तू? शानू, अगं दिवसभर किती मिस केलंय तुला. वेअर आर यू शानू? शानू. सर, मॅडम सकाळपासून घरीच नाही आलेत. व्हॉट? हो सर. जा तू. सर, तुम्हाला जेवायला वाढू? तुझं झालंय? शनायाशिवाय मी जेवत नाही, माहिती आहे ना तुला. जा सर्वंट रूम मध्ये. हो सर. फोन पण उचलत नाही हे. काय झालं, तुम्ही सगळे असे का बघताय? एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक, वय थोडं जास्तच आहे ना त्यांचं. सीमा, राईट? कसं आहे ना सीमा वहिनी, माणूस प्रेमात पडला ना की रंगरूप काहीच मॅटर करत नाही. आणि JKच्या बाबतीत एक्झॅक्ट हेच झालंय माझं. मी JKच्या प्रेमात कधी पडले हे मलाच कळलं नाही. आणि बघा ना, आज आमची मॅरिड लाईफ किती छान आहे. पैसा असेल तर काय सगळंच ठीक असतं बाई. एक्सक्यूज मी? काही नाही. कुठे काय? बरं शनाया, तू आता आली आहेस ना, तर जेवणच जा. मी जेवण गरम करायला जा.
नाही म्हणजे अगं मला म्हणायचं होतं की जेवून आला असाल ना तुम्ही दोघं? हो ना भाऊजी? काय काही बोलता का हो बहिणी? नाही जेवून आलोय आम्ही, नाही जेवून आलोय. हो म्हणजे जेवायला वेळच मिळाला नाही. शॉपिंग करत होतो ना आम्ही. शॉपिंग? शॉपिंग करत होतो माझ्यासाठी. हो अनुप्रिया, आय होप यू डोंट माइंड. नाही, पण काय गरज होती? बाबांकडे इनफ कपडे आहेत, मग कशाला शॉपिंग करत बसलात? तू करेक्ट बोलतीयस बाळा, पण कसं आहे ना, आता तुझे बाबा आहेत ना, ते JK डेव्हलपर सोबत काम करणार आहे आणि JK डेव्हलपर खूप मोठी कंपनी आहे. तुझे बाबा मोठमोठ्या लोकांमध्ये वावरणार, मग त्यांची स्टाईल बदलायला हवी ना. हे गाईज, मी तुम्हा सगळ्यांसाठी ना गिफ्ट्स आणले. राजन दादा, हे तुमच्यासाठी आणलंय शर्ट. थँक्यू. सीमा वहिनी, हे तुमच्यासाठी आणलंय. कशाला? ब्रँडेड आहे? आवडली ना? खूप आवडलंय. आई, तुमच्यासाठी साडी आणली आहे. अगं कशाला आणलीस माझ्यासाठी? अरे अवी बघ ना माझ्यासाठी. हे चॅम, हे तुझ्यासाठी. हे काय? उघडून बघ ना. स्पोर्ट शूज. थँक्यू सो मच. अविनाश, ब्रँडेड वॉच तुझ्यासाठी.